वेलकम टू मिनी ब्लॉग। तर सर्वात आधी आपण अस्ताचं कापड कापून घेऊया। तर लांबी आहे जी आपली 15 इंच आहे, म्हणजे 14 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायची आहे। 5.5चा जो आहे तो मुंडा घेणार आहे आपण, म्हणजे 2.5चा आपलं शोल्डर होणार आहे। आणि गळा लांबी 10 आहे, म्हणजे 10.5 घ्यायचा आहे। 2.5 इंचावर दोन्ही बाजूने मार्क करायचा आहे। आखून आपल्या आवडीप्रमाणे गळा कट करून घ्यायचा आहे। हा जो कट केलेला भाग आहे आपण दुसऱ्या बाजूने ठेवायचा आहे। जसा ॲडजस्ट होईल तसं ॲडजस्ट करून आपल्याला ठेवायचं। तर अशा बाजूने आपण हे ठेवून घेऊ। तर बघू शकता आपल्याला बिलकुल लांबी कमी पडणार नाही। तर हा जसा आहे त्याच आधी आपण आखून घेऊ आणि नंतर त्यामध्ये आपण एक्स्ट्रावाला मार्जिन ॲड करणार आहे। या प्रकारे आखून घेतलेला आहे। तर आता गळा जो आहे त्या बाजूने आपण 5.5च घ्यायचा आहे, त्या बाजूला आपल्याला बिलकुल कमी जास्त करायचं नाही। खालच्या बाजूला आपण इथं जे प्रिन्सेस कटचा कट देणार आहे त्या बाजूने आपण 2 इंच घेतलेला आहे, वरच्या बाजूने 1 इंच घेतलेला आहे। आणि या प्रकारे आखून सर्व आपण कट करून घेतलेला आहे। बॉक्समध्ये टाकताना 1.5 इंच घेतलेला आहे। आणि गळा जो आहे तुम्ही कमी जास्त तुमच्या हिशोबाने करू शकता। आणि कट करून अस्तर आपल्याला कट छोटी बाही असेल तर याच कापडामध्ये आपण ॲडजस्ट करून आपली बाही हे निघेल, नाहीतर आपल्याला दुसरं अस्तर वापरावं लागेल। पुन्हा भेटूया नवीन